कोकण सफारीच्या 5व्या दिवसामध्ये मी कोकणातील अप्रतिम नजारे पाहिलेले आहेत. ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. हे गाईज, तर कोकणातील आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर 4 ब्लॉग आपले 4 व्हिडिओ पोस्ट करून झालेले आहेत. बघितले नसतील तर बघा. आज दिवस आहे 5वा कोकणातला आपला. तर 4 दिवसाचे छान छान व्हिडिओ तुम्ही पाहिल्यात. तर आज 5वा दिवस तुम्ही सोबत राहा. आजचा 5वा दिवस ही छान जाणार आहे. खूप छान असे स्पॉट बघायला मिळणार आहे. सो आमच्या सोबत कंटिन्यू राहा. इडली हातात येताच कळते की खूप छान टेस्ट असणार आहे. मऊ लुसलुशीत इडल्या हे आम्हाला आता घरनं आलेले आहेत. प्रथमेशच्या काकीने छान इडल्या केल्यात. थँक्यू सो मच काकी, इतका छान सुंदर नाश्ता आम्हाला पाठवण्यासाठी. तुम्ही पाहिलं छान असा नाश्ता करून आता मी निघालेली आहे बाहेर शूटसाठी. आणि इथला व्ह्यू पाहू शकता. म्हटलं ना, खूप छान असं तुम्हाला नजारा बघायला मिळणार आहे व्हिडिओमध्ये. तुम्हाला फक्त कंटिन्यू राहायचंय माझ्या सोबत. कोकण सफारीचा 5वा दिवस सुरू झालाय आणि खरं सांगू का, कोकण फिरण्यासाठी दिवसच कमी पडतात. प्रत्येक वळणावर इतकं सुंदर दृश्य दिसतं की कॅमेरा खाली ठेवावा असाच वाटतच नाही. हा बीच पाहताना तर क्षणभर वाटलं आपण कोकणात नसून एखाद्या परदेशातील समुद्र किनाऱ्यावर आलोय. निळशार पाणी, स्वच्छ किनारा आणि मनाला भुरळ घालणारा निसर्ग. खरंच हे दृश्य डोळ्यात आणि मनात कायमचं साठवून ठेवावंसं वाटतं. हा, पण तुम्ही इतका सुंदर नजारा पाहण्याच्या नादात माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा, बेल आयकॉनची बेल पण वाजवा, कारण नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी. सांगितलं ना, सगळं छान छान पाहायला मिळणार आहे. अजून विश्वास बसत नाही, इतकं क्लीन आणि स्वच्छ बीच मी इथे देवगडात बघते. खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय. तुम्ही पाहिलंय का हा स्पॉट? पाहिलं असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, आणि नसेल पाहिलं तरी मला कमेंट मध्ये सांगा, आणि तुम्हाला आवडलं असेल तेही मला कमेंट मध्ये सांगा. ह्या दगडावर छोटे छोटे खेकडे आहेत, ते पण बघायला विसरू नका. व्हिडिओ झूम करून बघा. मी त्यांच्या जवळ गेली तर सगळे पाण्यामध्ये पळून गेले. बीचवर वेळ घालवल्यानंतर मी तेथील एका स्थानिक दुकानात गेले आणि तिथे तर कोकणाच्या चवींचा खजिनाच होता. घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी थोडीफार खरेदी तर बनतेच ना. कोकणातील नारळ पाहणार ना तुम्ही तर खरंच असे मोठे मोठे नारळ, ओला नारळ आणि हलव्याचे लाडू तर खूपच टेस्टी होते. आणि इथलं कोकम सरबत होतं ना, खरंच खूप छान. विविध प्रकारचे मुरांबे, फणसाचे पदार्थ आणि बरंच काही. छान अशी मनासारखी इथे शॉपिंग करून झाल्यानंतर मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला पाहायचं आहे. पाहू शकता, मी श्री विमलेश्वर मंदिरात आलेले आहे. मंदिराकडे इथला व्ह्यू खूप छान आहे, सुंदर आहे, बघण्यासारखा आहे. सो मला तुम्हाला तो दाखवायचा आहे. माझ्यासोबत कंटिन्यू. कोकण कोकण आहे, सगळे स्पॉट सुंदर आहे. मंदिरं तर इथली तुम्ही पाहिली. भरपूर अशी मंदिर आहेत, पण वेळ कमी असल्यामुळे मला ती दाखवता नाही येणार. पण आता मी ज्या मंदिरात आलेली आहे ते मंदिर तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर आहे. आणि इथे काहीतरी वेगळं आहे ते तुम्हाला बघायचं आहे.
चला तर माझ्यासोबत तुम्हाला मी दाखवते. मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर पाहिलं, तुम्ही सुद्धा नोटीस करा, शांतपणे बघा, शांतपणे ऐका. मंदिराकडे सगळीकडे वटवाघूळ बसलेले आहेत, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल, तुम्ही तो फील करा. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे प्राचीन मंदिर भक्तांच्या श्रद्धेचं एक महत्त्वाचं स्थान आहे. इथे आल्यावर मनाला वेगळीच शांती मिळाली. मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि पवित्रता अनुभवताना काही क्षण स्वतःसाठी जगल्यासारखं वाटतं. मंदिराशेजारी असलेल्या कुंडांमध्ये पाणी तर इतकं स्वच्छ होतं, एकदम काचेसारखं. मंदिर दर्शनानंतर आम्ही दुपारच्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर थोडी विश्रांती करून पुन्हा सकाळी ज्या बीचवर गेलो होतो तिथेच इव्हिनिंगला पुन्हा आलोय आणि काही फोटोशूट केलं. माझे, भार्गवीचे, माझ्या भावाचे सुंदर सुंदर छान छान फोटो व्हिडिओ तिथे काढले. माझ्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यासाठी, इन्स्टाच्या पेजवर पोस्ट करण्यासाठी. त्या पोस्ट बघायला विसरू नका. खूप छान फोटो आणि व्हिडिओ शूट झालाय. त्यानंतर आम्ही देवगड परिसर फिरलो आणि देवगडच्या छान हॉटेलमध्ये जेवण पार्सल घेतलं आणि मग काय रूमवरती येऊन आरामात छान असं जेवण केलं. तर आमचा हा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण पाहिला त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्यू.